ती आपण इथे लक्षात घेतली. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो याच्यामध्ये असा आहे की जेव्हा रावणाचं युद्ध होतं, राम जिंकतात आणि ते परत अयोध्येला येतात. आता परत अयोध्येला आल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये फार जल्लोष जेव्हा होतं तेव्हा त्या अयोध्या नगरीची एक प्रथा असते की त्यांनी काय करायचं की त्या गावामधनं एक फेरफटका मारायचा राजाला, आणि त्या राजाच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उड्या उभारल्या जायच्या, तोरणं बांधली जायची, रांगोळ्या काढल्या जायच्या. तर असेच राम आणि ही सगळी मंडळी या राज्याभिषेकानंतर आपल्या अयोध्या नगरीतनं जेव्हा चक्कर मारायला निघतात, म्हणजे ग्राम फेरी म्हटली जाते त्याला, ती जेव्हा मारायला निघतात तेव्हा प्रत्येक घरावर गुढी असते, प्रत्येक घरावर, पण एका घरासमोर असं काही नसतं. त्यामुळे राम खबकतात, अरे सगळ्या घरावर गुढ्या आहेत, सगळ्या घरावर तोरणं आहेत, सगळ्या घरामध्ये रांगोळी आहे, पण या घरासमोर असं काय? म्हणून ते कुतूहलाने विचारतात, पण त्यांना नीटसं काही कळत नाही. म्हणून स्वतः रामराय अतिशय सुंदर अशा पोशाखामध्ये ते रामराय त्या घरामध्ये जातात आणि त्या घरामधल्या एका मुलाला विचारतात की काय तुम्हाला अडचण? तेव्हा तो मुलगा सांगतो की कसं सांगतो प्रभू, तुमचा हा उत्सव चालू आहे, पण माझे वडील